लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 12 जानेवारीच्या भागामध्ये नैना सांगत असते, आई मला खूप टेन्शन आले, उद्याच्या उद्या साखरपुडा ठरवायची काय गरज होती. मग मात्र संगीता चिडते आणि म्हणते, टेन्शन तर मला पण आले, कारण फार दिवस आपण हे नाटक करू शकणार नाही, त्यामुळे ठरलेल्या वेळेमध्ये आपल्याला हे करायलाच पाहिजे. तू विचार करू नकोस, जा तुझ्या रूममध्ये जा, आम्ही बघतो काय करायचं ते. असं म्हणत संगीता नैनाला जबरदस्ती ओरडते आणि रूममध्ये पाठवते. कला म्हणते, आई तू इतकी का बरं चिडचिड करतेस आणि ताईवरती चिडायचं कशाला. तिचं काय म्हणणं होतं हे एकदा आपण ऐकून घेतलं असतं तर कुठे बिघडलं असतं. यावरती संगीता म्हणते, तू गप कले, त्या नैनीचं नेहमीचं असतं. यावरती आता मात्र कलाचे बाबा म्हणतात, असं काय करताय तुम्ही. अगं उद्या साखरपुडा आहे, सोन्याची अंगठी आणि बाकी किती तयारी करायची आहे. सोन्याचा भाव काय आहे माहिती आहे ना तुला, कसं काय मॅनेज करणार आहोत आपण सगळं. असं म्हणत कलाचे बाबा चिंतेत असतात. त्यावरती संगीता म्हणते, काहीतरी करायला पाहिजे. आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सुद्धा साखरपुड्याचीच बोलाचाली चालू असते. सरोज सांगत असते, आपल्याकडे फक्त एकच दिवस आहे, पटापट सगळं मॅनेजमेंट करायला पाहिजे आणि कुणी काय काय करायचं ही कामं वाटत असताना रोहिणी सांगते, मी ना डेकोरेशनचं काम करेन दादाची मदत घेऊन, म्हणजे दादाच्या क्रिएटिव्ह आर्टचा आपल्याला तरी कधी उपयोग होणार. प्रदीप म्हणतो, हो या सगळ्यामध्ये मी तुला मदत करायला तयार आहे, तसाही माझ्याकडे वेळ आहे, मी तुझी मदत करेन. असं म्हटल्यावरती आता मात्र वेळ आहे म्हणून आपल्या लग्नासाठी डेकोरेशन किंवा साखरपुड्याचं डेकोरेशन करणार हे अद्वैतच्या लक्षात येतं आणि त्याला खूप वाईट वाटतं. आबा म्हणतात, प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडा, म्हणजे हा साखरपुडा व्यवस्थित पार पडेल. रोहिणी म्हणते, ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये गडबड आहे लग्नाची, तशीच आताच इकडे खऱ्यांच्या घरी पण असेल ना. आणि ती विचार करते, खऱ्यांच्या इथे काय असेल, कसली गडबड, त्यांना पैशांची कशी जुळवाजुळव करणार हेच माहीत नसेल. तोपर्यंत इकडे आता रजनी म्हणते, चला मी सगळ्यांच्या जेवणाची तयारी करते. अद्वैत तू जेवणामध्ये काय घेशील आज रात्री. अद्वैत म्हणतो, मी सूप घेईन. यावरती इकडे आता राहुल म्हणतो, सूप काय, त्याला ना 4 ते 5 दिवस पुरणपोळीच खायला घाल, म्हणजे पुरणपोळी हे ना आता आपण डाएट फूड म्हणूनच घोषित करून टाकूया. बघितलंस ना दादा आज किती प्रेमाने पुरणपोळी खात होता. यावरती रजनी म्हणते, नको रे त्याला चिडवूस, तू काय खाणार आहेस. यावरती अद्वैत म्हणतो, त्याला न कारल्याचा रस कर, दुधीचा रस टाकून. असं आपले गप्पा गोष्टी चालत असताना इकडे आता काका चिडतात आणि म्हणतात, काय ग रजनी तुझं काय चाललंय, म्हणजे आता या स्वयंपाक खोलीमधल्या गोष्टी तू बाहेर आणून का डिस्कस करते आहेस. बाहेर आणून डिस्कस करायची तुला काहीच गरज नाही आहे. स्वयंपाक खोलीतल्या गोष्टी स्वयंपाक खोलीत ठेवत जा. हे काय स्वयंपाक खोलीतल्या गोष्टी डिस्कस करण्याची ठिकाण आहे का. असं म्हणत ते रजनीला ओरडतात आणि रजनीचा चेहरा पडतो. अद्वैत म्हणतो, काका अरे असं काय करतोयस, स्वयंपाकघर हे सुद्धा काकूची कर्मभूमीच आहे ना, तिथे आता काकू सगळी कामं करते, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, म्हणूनच घराचा डोलारा बाकी व्यवस्थित चालतो, तू काकूला असं बोलू नकोस. मग आता काकांना आपली चुकी कळते आणि ते म्हणतात, सॉरी रजनी, म्हणजे खरंच मी अशा पद्धतीने विचार केला नव्हता आणि त्यामुळे खरंच माफ कर मला. त्यावरती रजनी म्हणते, खरंच अद्वैत थँक्यू, म्हणजे तू न इतका सुखाचा संसार करशील ना याची मला पूर्णपणे खात्री आहे. असं म्हणत ती आता अद्वैतसोबत बोलत असते. इकडे नैना विचार करते, काय ह्या लग्नाची आणि साखरपुड्याची घाई करायची गरज होती का. मला तो अद्वैत बिलकुल आवडत नाही, किती बोरिंग आहे तो मुलगा. असं म्हणत आता मात्र नैना चिडलेली असताना तिला राहुलचा कॉल येतो. काय करतेस तू असं म्हटल्यावरती नैना म्हणते, काही नाही बोल ना. राहुल म्हणतो, आज रात्री मला भेटायला येशील का. नैना म्हणते, हो मी तुला भेटायला यायला तयार आहे. असं म्हणत नैना आता रात्रीच्या रात्री राहुलला भेटायला निघते. राहुलचा प्लॅन आता यशस्वी होत असतो. तोपर्यंत इकडे आता अद्वैत राहुलच्या बाजूला कधी येऊन बसलाय, आता राहुलला कळतच नाही आणि त्यावेळेला तो म्हणतो, ब्रो तू. अद्वैत म्हणतो, कोणासोबत चाललंय बोलणं. आता मात्र राहुल म्हणतो, काही नाही, माझी वन ऑफ द गर्लफ्रेंड. आता असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, वन ऑफ द, अरे गर्लफ्रेंड किंवा मैत्रीण ही आपली एकच असावी ना. यावरती राहुल म्हणतो, नाही रे ब्रो, म्हणजे असंच. आणि तो विचार करतो, नशीब यांनी नैनाचं नाव ऐकलं नाही आणि तो म्हणतो, नेत्रा नावाची माझी मैत्रीण आहे, तिच्याशी बोलत होतो. असं म्हणत तो वेळ मारून नेतो आणि आता नैनाला भेटण्यासाठी तो ताबडतोब निघतो सुद्धा. त्यावेळेला तो फोन करतो आणि आता एक डील फायनल करायची असते, त्याच्यावरती डिस्कशन करतो आणि म्हणतो, यापुढे या डील संदर्भातले सगळे मेल मला पाठवा, कारण या डीलमध्ये आता अद्वैत चांदेकर नाही तर राहुल काम करतोय. असं
म्हणत राहुल आता एक एक करत अद्वैतकडून सगळी कामं काढून घेण्याचा विचार करत असतो. अद्वैत विचार करतो, एक लक्षात ठेव, तुला न या सगळ्यामध्ये मी अडकवेन. तुझ्याकडून बिझनेस, तुझी बायको होणारी आणि सगळा पैसा प्रॉपर्टी मी कधी काढून घेईन तुला कळणारच नाही. इकडे कला आता तयारी करत असते साखरपुड्याची तयारी करत असताना खूप सारे खर्च तिच्या डोक्यासमोर येत असतात. आणि हे खर्च कसे करायचे, म्हणजे अंगठी, साखरपुड्याचा खर्च, हे कसं करायचं असा विचार करत असताना नैनाचा मोबाईल कंटिन्युअस वाजत असतो. काजूची झोप मोड होते. मग कला येते, काजूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि पुन्हा एकदा खर्च बघते. खर्चाची अमाऊंट काही तिला जमतच नसते. आहेर, अंगठी, कुर्ता, साड्या ह्या सगळ्याचा खर्च अव्वाच्या सव्वा होत असतो. आणि त्यासाठी आता कला आपलं कानातलं विकायला काढते आणि विचार करते, आजीची ही निशाणी आहे, आजीने मला खूप प्रेमाने हे दिलं होतं, मग आता हे विकू का? खरंच काही कळत नाही, पण दुसरा काही पर्यायच नसतो, कारण पैसे तर घरात नसतात. आणि हे सगळे मॅनेजमेंट करण्यासाठी कलाला आपल्या जीवापलीकडचं प्रिय कानातलं विकायला लागत असतं. तितक्यात मात्र आता नैनाचा फोन कंटिन्युअस वाजत असतो आणि नैनाताई तुझा फोन उचल ना असं सांगण्यासाठी कला रूममध्ये येते. पाहते तर काय, नैना रूममध्ये नसते. नैना गेलेली असते राहुलकडे. राहुल म्हणत असतो, आज तुला बोलवण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. म्हणजे खरं तर ही गोष्ट मी तुला बोलणारच नव्हतो, तुझ्यापर्यंत ही गोष्ट कधीच पोहोचली नसती, कारण ना जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू मला आवडलीस. पण माहिती आहे ना की कोणत्याही खरं प्रेमाची लव्ह स्टोरी कधी पूर्ण होत नाही. तशीच आपली लव्ह स्टोरी पूर्ण होणार नाही, कारण तू दादाची होणारी बायको आहेस. जरी माझं तुझ्यावरती प्रेम असलं तरीसुद्धा आपली पण लव्ह स्टोरी अर्धवटच राहणार. मी हे तुला सांगणार नव्हतो, पण माझं मन मला सांगत होतं की निदान तिच्यापर्यंत तुझ्या भावना तरी पोहोचव, म्हणून मी इकडे आलो आहे. यावरती नैना म्हणते, का नाही? तू म्हटलास ना की लव्ह स्टोरी पूर्ण होत नाही, तर आपली लव्ह स्टोरी पूर्ण होणार. यावरती राहुल म्हणतो, कसं काय? नैना सांगते, हे बघ, मला सून होऊन त्या घरात तर यायचं आहे, पण मला अद्वैतची बायको होऊन यायचं नाही, तर मला तुझी बायको होऊन यायचं आहे. राहुल विचार करतो, मला तर वाटलं पण नव्हतं की ही मुलगी इतक्या इझिली आपल्याला पटेल. असा विचार करत राहुल म्हणतो, पण नैना हे कसं शक्य आहे? नैना म्हणते, आहे शक्य. जर आपण दोघांनी एफर्ट केले तर हे नक्कीच शक्य आहे. इकडे राहुलचं आता मात्र जो प्लॅन असतो तो यशस्वी होत असतो. नैना सांगते, मी लग्न करेन तर फक्त आणि फक्त तुझ्याशी, मला तो अद्वैत आवडत नाही, असं म्हणत ती राहुलला मिठी मारते. राहुलला मिठी मारल्यावरती राहुल आपला प्लॅन यशस्वी झाला म्हणून स्वतःशीच हसत दादाला कसं आपण फसवतोय आणि कसं त्याच्या एक एक गोष्टी हिरावून घेतोय म्हणून स्वतःच खुश असतो. इकडे आता नैनाचा फोन कंटिन्युअस वाजत असतो. अद्वैतचा फोन येत असतो. मग आता कला विचार करते, याला काहीतरी महत्त्वाचं ताईला सांगायचं असेल का? मी फोन उचलून बघते, म्हणजे ताईला निरोप देईल. आणि कला फोन उचलते. मग अद्वैत म्हणतो, काही नाही, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. फोन उचललात म्हणजे तुम्ही जागे आहात एवढं मात्र नक्की. मग जागे आहात तर आपण बोलूया का? याच्यावरती आता मात्र कला म्हणते, हां, आणि ती हो, नाही, इतकीच उत्तर देते. त्यावरती आता मात्र इकडे अद्वैत म्हणतो, मला असं वाटते की उद्या साखरपुडा असण्याऐवजी उद्याच लग्न असतं ना तर बरं झालं असतं, म्हणजे तुम्ही लवकरच माझ्या इथे आला असतात. असं म्हणत तो गप्पा टप्पा करत असतो. आणि तुम्ही का जास्त बोलत नाही आहे असं आता कलाला विचारत असतो. आणि म्हणतो, तुम्ही आज पुरणपोळी बनवलेली खूप छान होती, म्हणजे मी जनरली पुरणपोळी खात नाही, पण ही पुरणपोळी मला खूप आवडली. तुम्ही इकडे आलात ना की मी पुरणपोळी तुमच्या हातची खाईन. तोपर्यंत कला विचार करते, आई तू किती खोटं बोललीस. नैनाताईला पुरणपोळीच काय, तिला साधी चपाती पण येत नाही. खोटं बोलल्याचा कलाला खूप पश्चाताप होत असतो. अद्वैत म्हणत असतो, तुम्ही इकडे आलात ना की सगळं काही तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे. आता मात्र कला आणि अद्वैत हे दोघंजणं बराच वेळ गप्पा मारत असतात. इकडे आता नैनाने राहुलसोबत पळून जाण्याचा प्लॅनच बनवलेला असतो, पण दुसऱ्याच दिवशी साखरपुडा असल्यामुळे साखरपुड्याची रिंग सिलेक्ट करण्यासाठी नैना आता चांदेकरांच्या पेढीवरती आलेली असते. चांदेकरांच्या पेढीवरती तिला तिची रिंग आवडते. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, या रिंगची कपल रिंग असेल ना, म्हणजे कपल रिंगमध्येच आपण दोन्ही रिंग घेऊया. असं म्हणत या रिंगची कपल रिंग कुठे आहे? तो ती कपल रिंग पाहण्यासाठी उठतो. तोपर्यंत त्याच पेढीवरती कला आली असते आपल्या आजीचं दागिने विकून अद्वैतसाठी अंगठी घ्यायला.
पण त्यावेळेला अंगठी घेत असताना तिची अंगठी खरेदी करून व्हायच्या आधीच सगळे चांदेकर आणि खरे परिवार तिकडे आल्यामुळे तिला आता लपतछपत घरी जाणं भाग पडतं. ती विचार करते सगळेजण खरेदी करतायत, तोपर्यंत मी लपतछपत घरी जाते. मग कला आता लपतछपत घरी जाणार तोपर्यंत अद्वैत आता कपल रिंगची दुसरी अंगठी पाहण्यासाठी उठतो. दोघांची आता पुन्हा एकदा गाठभेट होते, धडक होते आणि ज्या कपल रिंगची अंगठी शोधण्यासाठी अद्वैत उठलेला असतो ती एंगेजमेंटची रिंग नयनाऐवजी कलाच्या बोटात जाते. नियतीने आपला डाव अचूक साधत कला आणि अद्वैत यांचा जणू नयना आणि अद्वैतच्या आधीच साखरपुडा केलेला असतो.